प्रिय देवाच्या लेकरांनो, प्रभू येशूच्या मधुर नावात तुम्हाला प्रेमपूर्वक सलाम, नमस्कार. परमेश्वराला पुन्हा एक वार धन्यवाद असो सुंदर दिवसासाठी. नेहमी परमेश्वर आम्हाला त्याच्या पवित्र वचनाद्वारे आशीर्वादित करतो, आमच्या व्यक्तिगत कमी आणि घटीची स्पर्श करतो, आमचं पण दाखवून देतो आणि आम्हाला आशीर्वादित करतो. आज पण परमेश्वराने आमच्यासाठी त्याच्या वचनाद्वारे आशीर्वाद आणलेला आहे. उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 24वे वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. हनोक देवाबरोबर चालला, या आम्ही आमच्या माना झुकूया आणि परमेश्वराने जो आज त्याच्या पवित्र वचनाद्वारे आमच्यासाठी आशीर्वाद राखून ठेवलेला आहे तो घेण्यासाठी आमचे अंतःकरण आम्ही उघडे करूया. प्रभू येशू ख्रिस्ता, मनापासून आभार प्रभू. रोज तुझं वचन आमच्याशी बोलतं, आम्हाला प्रोत्साहन देतं बाप्पा. तुझं वचन आरशाप्रमाणे प्रभू आमचं पण दाखवतं आणि म्हणून आज पण जे वचन आमच्यापर्यंत तू आणलेलं आहे ते ऐकण्यासाठी एक मन, एक चित्त, एकाग्रता दे प्रभू. सर्व प्रकारची चिंता, काळजी, दृष्टिविचार काढून टाक. जेवढेही श्रोतेगण ऐकत आहे प्रभू, मला आणि श्रोतेगणांना तुझ्या वचनाद्वारे भरपूर कर प्रभू. आमच्यामध्ये उपस्थित हो बाप्पा. धन्यवाद प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन आमेन. हालेलुया. काही वर्षापूर्वी माझा एक मित्र त्याचा डायबिटीजचा अनुभव शेअर करत होता आणि त्याने सांगितलं की नवीनच त्याला डायबिटीज झाला, मधुमेह झाला आणि मग तो फार कंट्रोलमध्ये नसल्यामुळे बराच वाढला. तर डॉक्टरनी त्याला काही डाईट सांगितली, ते त्याने काटेकोरपणे पाळला. पुन्हा त्याने 1 महिन्याने चेक केलं तरी पण ते इन्क्रीज झालेलं होतं, कमी झालेलं नव्हतं. तेव्हा डॉक्टरनी त्याला सांगितलं की तुम्ही नियमितपणे वॉकिंग करत चला, पाऊण ते 1 घंटा वॉकिंग करत चला, थोडी एक्सरसाइज करा. तेव्हा त्याने ते फॉलो केलं, डाईट आणि एक्सरसाइज दोन्ही पण गोष्टी. आणि मग पुन्हा जाऊन चेक केलं तेव्हा त्याचं शुगर नॉर्मल होतं. प्रिय मित्रांनो, शारीरिक तंदुरुस्ती करता लोक डाईट करतात, तरी पण अधिक तंदुरुस्ती वाढवायची तर शारीरिक व्यायाम आणि डाईट दोन्ही गोष्टीची गरज आहे. ज्याप्रमाणे आम्हाला शारीरिक तंदुरुस्तीसाठी डाईट आणि शारीरिक व्यायामाची गरज आहे, त्याचप्रमाणे आम्हाला आत्मिक तंदुरुस्तीसाठी आत्मिक व्यायामाची गरज आहे. आणि म्हणून आत्मिक व्यायाम हा कसा असावा हे ह्या ठिकाणी आम्हाला लक्षात येतं हनोकाच्या जीवनावरून. ह्या ठिकाणी त्या वचनाच्या शब्दावरूनच आपल्याला दिसून येते की हनोक देवाबरोबर चालला. हनोक या व्यक्तीने देवाबरोबर चालण्याचा उत्कृष्ट व्यायाम केला असं म्हणायला काय हरकत नाही. माझं बोलण्याचं आजचं जे शीर्षक आहे ते हे की देवाबरोबर चालणे म्हणजे उत्कृष्ट व्यायाम. वॉकिंग विथ गॉड इज द बेस्ट एक्सरसाइज. एक उत्कृष्ट व्यायाम जेव्हा आम्ही देवाबरोबर चालतो तेव्हा. आता हा व्यायाम, देवाबरोबर चालण्याचा व्यायाम म्हणजे काय, थोडक्यात मला हनोकाविषयी तुम्हाला सांगू द्या, माहीत असेल नसेल तरी पण. उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 18व्या वचनात असं म्हटलेलं आहे की तो यारेदाचा पुत्र होता हनोक आणि तो देवाबरोबर चालला. 22व्या वचनामध्ये त्याच्याविषयी अधिक काहीतरी सांगितलेलं आहे, मी तुमच्यासाठी वाचत आहे. मतुशलह झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. असं सांगितलं जातं की 365 वर्ष तो परमेश्वराबरोबर चालला. आणि मग हनोक देवाबरोबर चालला याचा अर्थ वरपंखी पाहिलं तर काय, देवाबरोबर चालणे म्हणजे आपला विश्वास दर्शविणे किंवा देवाला संतोषविणे हनोकाच्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल. कारण इब्री कागदपत्र याचा 11वा अध्याय आणि 5व्या वचनात काय म्हटलेलं आहे ते वाचू आणि त्यावरून आपल्याला लक्षात येईल की हनोक देवाबरोबर चालणे म्हणजे, हनोकाचे देवाबरोबर चालणे म्हणजे काय. इब्री कागदपत्र याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतरी होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे, तो देवाला संतोषवित असे. हे पण त्यात
हनकाच्या बाबतीत देवाबरोबर चालणं म्हणायला हरकत नाही. मग अधिक डिस्क्रिप्टिव्ह रीतीने पाहिलं, विस्तारित रीतीने पाहिलं तर हनकाचं देवाबरोबर चालणं म्हणजे त्याचं विश्वासी जीवन, विश्वासाने जगणे असं. देवाच्या अभिवचनावरती त्याचा विश्वास होता. इब्री 11:5 आणि 6 जर पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला. आणि मग देवाच्या नियमाला त्याने गळ्यात घातलं होतं असं पण काही लेखकांनी म्हटलेलं आहे. द वर्ड ट्रान्सलेटेड वॉक इज हिब्रू एक्सप्रेशन दॅट मीन्स टू लाईव्ह अकॉर्डिंग टू गॉड्स लाईफस्टाईल. NIV वर्षन सांगतं की देवाबरोबर चालणे म्हणजे गॉड्स लाईफस्टाईल, म्हणजे देवाची जीवनशैली असं त्याचं वर्णन आहे. मग देवाबरोबर चालणे याचा अर्थ काय, किंवा देवाबरोबर चालणे म्हणजे काय, असं जर पाहिलं तर काही गोष्टी आपण लक्षात घेऊया की वॉकिंग विथ गॉड मीन्स टू गो इन गॉड्स डायरेक्शन. देवाबरोबर चालणे म्हणजे देव चालतो त्या दिशेने चालणे, देव जसा चालला तसं चालणे, देवाची जीवनशैली, याचा हाच त्याचा अर्थ, गॉड्स लाईफस्टाईल. मग देवाची जीवनशैली म्हणजे देव जसा चालला, जसा बोलला तसा आम्ही चालावं. हनोका करता देवाबरोबर चालणे म्हणजे देव जसा वागला तसा हनक वागला. आणि आम्हाला पण आज तेच सांगितलं, आम्हाला आमच्यासाठी पण तेच शिक्षण आहे. देवाबरोबर चालणे म्हणजे हनोकाप्रमाणे विश्वासू आणि देवाला संतोषणारं जीवन जगणे. इफ यू आर गोइंग टू वॉक विथ एनीवन यू मस्ट गो इन द सेम डायरेक्शन इन विच दॅट पर्सन ट्रॅव्हल्स. एखादा व्यक्ती सांगते आम्ही चालत आहोत, याचा अर्थ असा आहे की ज्या दिशेने तो जातो त्या दिशेने आम्ही चालणे. आणि मग गॉड्स वे इज ऑलवेज मार्क. देवाचे मार्ग हे निश्चित झालेले आहे. देवाबरोबर चालणे म्हणजे देवाचे मार्ग अचूक आहे, चिन्हांकित केलेले आहे, निश्चित केलेले आहे. आम्ही आमचे मार्ग नवीन टाकू शकत नाही पवित्र शास्त्रामध्ये, आणि हा देवाचा मार्ग आम्ही म्हणू शकत नाही, किंवा कल्पनेने आम्ही वेळेवर एक नवीन मार्ग क्रिएट करून, निर्माण करून हा देवाचा मार्ग असा आम्ही म्हणू शकत नाही. बायबलमध्ये काही लोक एक वागणूक, देवाची वागणूक एक वेगळ्या दृष्टीने घेतात. परमेश्वराने म्हटलं की एखाद्याला क्षमा करायची तर 7चे 70 वेळा क्षमा करा, आणि मग 7चे 70 वेळा आम्ही क्षमा करायचा. याचा अर्थ आम्ही पाप करायचं आणि पुन्हा क्षमा मागायची, किंवा मग देव आमचा क्षमा करतो, याचा अर्थ हाच नाही की आम्ही खूप खूप पाप करायचं. कारण देवाचं वचन सांगतं की तो क्षमा करणारा देव आहे. तर पुन्हा आम्ही त्याला रात्री जाऊन पश्चाताप करायचा आणि क्षमा मागायची. हा नवीन मार्ग आम्ही रोज रोज केल्याने आमच्यासाठी तो म्हणजे देवाचा एक नवीन मार्ग आम्ही स्वतः क्रिएट केलेला असं म्हणायला हरकत नाही. परंतु हा मार्ग तो नाही आहे. देवाचा मार्ग देवाने निश्चित केलेला आहे, तो मूल्यांकित आहे. आणि म्हणून योहान 2 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे, मी त्याच्या ठाई राहतो असे. पहिले योहान 2:6 मध्ये म्हटलेलं आहे की मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणतात, त्याने तो जसा चालला तसेच चालले पाहिजे. जो म्हणतो की आम्ही त्याच्या ठाई राहतो त्याने प्रभू जसा चालला तसं चाललं पाहिजे. मग प्रभू कसा चालला, त्याचं जीवन पवित्र होतं, नैतिक दृष्ट्या तो पवित्र होता, दुष्ट आचार विचाराच्या बाबतीत तो पवित्र होता. आणि मग त्याच्या तुलनेमध्ये प्रिय मित्रांनो, आम्ही कसे आहोत, आमची पवित्रता कशी आहेत, आमचा लोभमोह आणि अनन्य वागणूक कशी आहे, तो नीतिमान राहिला, तो संयमी राहिला, त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं. देवाबरोबर चालणे याचा अर्थ हाच, जसा तो चालला तसा. योहान 14 आणि 31 मध्ये म्हटलेलं आहे की पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो. त्याने आपल्या पित्याची आज्ञा पालन केली. आम्ही आमच्या देवाचं आज्ञेचं पालन करावं, आम्ही आमच्या देवाची वाणी ऐकावी. देवाची वाणी ऐकणे म्हणजे नुसतं वचन ऐकणे तेवढंच नाही. देवाची वाणी ऐकणे म्हणजे ऐकून त्याप्रमाणे कृती करणे. कोणीतरी मला सांगत आहे ते जर मी करत नाही तर मी ती वाणी त्याची ऐकत नाही. परमेश्वराचे वाणी ऐकण्याचा स्पष्ट उद्देश आहे की परमेश्वर त्याचे नियम, त्याचे पवित्र शास्त्रातले प्रत्येक शब्द मानवाच्या आचरणासाठी आहे. मग आम्ही ऐकतो त्याप्रमाणे वागत नाही प्रिय मित्रांनो, तर आम्ही देवाची वाणी ऐकली नाही. योनाने देवाची वाणी ऐकली परंतु तसं केलं नाही, म्हणजे त्याने देवाची वाणी ऐकली असं म्हणता येत नाही. सुरुवातीला त्याने ते नाही केलं. त्याला निनवेला जायला सांगितलं, तो तार्शीसला गेला.
त्याने वाणी ऐकली परंतु त्याप्रमाणे कृती केली नाही. आम्हाला आज अनेक प्रसंगामध्ये स्वतःला विचारू द्या, आम्ही देवाबरोबर चालतो म्हणजे देवाची वाणी ऐकून त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. तोच मार्ग निश्चित झालेला आहे. त्याने स्वतःचा नकार केला. देवाबरोबर चालणे म्हणजे त्याने घमंड, वैरभाव, कलुषितपणा, स्वइच्छा याचा देवाने नकार केला प्रियमित्रांनो. आणि म्हणून पौल फिलिप्पियस पत्राचा 3रा अध्याय 8 आणि 9 वचनात म्हणतो, येशूमुळे सर्व गोष्टीला मी मुकलेला आहो. येशूमुळे सर्व गोष्टीला मी मुकलेला आहो. देवाबरोबर चालणे म्हणजे तो मार्ग आमच्यासाठी निश्चित झालेला आहे. योहान 14 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही जात नाही. आमचा मार्ग निश्चित झालेला आहे म्हणजे आम्हाला दुसरा मार्ग नाही. ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्ग नाही. जगामध्ये आम्हाला अनेक मार्ग मिळतील. बरेचदा काय होतं की जेव्हा आम्ही एका मार्गाने चालतो तेव्हा दुसरे मार्ग पण मिळतात आणि मग आम्ही मार्गभ्रष्ट होतो. प्रिय मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जर त्याच मार्गाने आम्ही चालतो तर आपण त्याची पवित्र प्रजा आहोत. अनुवाद 28 आणि 9 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आमचा मार्ग निश्चित झालेला आहे. खूपदा आम्ही आपल्या मार्गात चालत असताना कधीकधी दुसऱ्या मार्गावरती स्लिप मारतो, परंतु देवाने आमचा मार्ग आखून दिलेला आहे. आम्ही आमच्या मार्गाला निश्चित ठेवून त्याच मार्गाला धरून शेवटपर्यंत चालूया. गॉड्स वे इज ऑलवेज बेस्ट वे. देवाचे मार्ग नेहमी चांगले असतात, आशीर्वादित, आरोग्यासाठी चांगले, भरभराटीचे. मग एका बाजूने असं म्हटलं तर भरभराट, आशीर्वाद आणि आरोग्यासाठी असं चांगल्याच गोष्टीसाठी चांगले का, असा नाही त्याचा अर्थ. कधी कधी आम्ही दुःखातून जातो तेव्हा पण चांगले, परेशानी कष्टातून जातो तेव्हा पण चांगले. रोमकारास पत्राचा 8वा अध्याय आणि 28व्या वचनात असं म्हटलेलं आहे की विश्वासणाऱ्यांच्या जीवनात जे काही घडतं ते त्याच्यासाठी कल्याणकारक असं घडतं. मग जे काही घडतं याचा अर्थ कधी कधी कष्टातून, परेशानीतून, दुःखातून जावं लागतं, ते पण त्याच्या कल्याणासाठीच असतं का? होय प्रिय मित्रांनो, प्रसंगावदन आम्हाला ते कल्याणासाठी असतं. हनोक उत्पत्ती 5 मधील इतरांपेक्षा अर्थपूर्ण जीवन जगला. समटाइम्स वॉकिंग विथ गॉड इज नॉट मोस्ट कम्फर्टेबल और द इझिएस्ट वे टू ट्रॅव्हल बिकॉज वी हॅव टू वॉक इन अ डायरेक्शन इन विच अदर्स आर नॉट वॉकिंग. दुसरे ज्या दिशेने चालत नाही अशा दिशेने आपल्याला चालावं लागतं. कधीकधी बरेचदा आम्हाला प्रभूच्या मार्गाने चालणं हे कम्फर्टेबल नसतं आणि सोपं नसतं प्रिय मित्रांनो, कारण दुसरे नाही चालत त्या मार्गाने आम्हाला चालावं लागते. जगाच्या मार्गाने नाही चालत त्या मार्गाने आम्हाला चालावं लागते. आणि म्हणून आमच्यासाठी हे कठीण असलं तरी प्रभूच्या संगतीत ते सोपं जातं. देवाबरोबर चालताना बऱ्याच संघर्षातून, बऱ्याच गोष्टीतून आम्हाला जावं लागतं. धीर खचणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनात बरेचदा येतात. विल्यम केरीने स्वतःच्या पत्नीची कबर स्वतः खोदून स्वतःच्या पत्नीचं प्रेत स्वतः घाललं. ग्रॅम स्टेन्सनी सेवा करत असताना, लेप्रेसी लोकांमध्ये सेवा करत असताना मरण पत्कारलं. दुसऱ्याने त्याला जाळून टाकलं तरीही त्या संघर्षातून ते गेले. मला तुम्हाला सांगू द्या प्रिय मित्रांनो, जेव्हा माझी पत्नी नव्याने प्रभूमध्ये आली, तिच्या भावाने खूप तिला विरोध केला. एका भावाने तिला सलाखीने मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शेजारच्या माणसाने ती धरून घेतली. दुसऱ्या भावाने बायबल आणि तिचे कपडे सर्व अंगणात आणून जाळून टाकले. परंतु या सर्व प्रभूच्या मार्गात चालत असताना ती स्थिर राहिली. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगू द्या की येशूच्या मार्गात चालत असताना चढाव उतार, दुःख सगळे बेस्ट वे म्हणून आम्ही समजावेत. कधीकधी देवाबरोबर चालणे आपल्या मनाजोगे नसते. बरेचदा असुविधा असते, निंदा अपमानातून जावं लागते, कष्टातून जावं लागते. विश्वासींकडून पण अपमान होतात, अधिकाऱ्यांकडून पण अपमान होतात, तरी पण आम्हाला चालावं लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वॉकिंग विथ गॉड मीन्स टू मेक प्रोग्रेस. देवाबरोबर चालणे म्हणजे आमची प्रगती होणे. जेव्हा हनक देवाबरोबर चालला याचा अर्थ त्याने त्याच्या जीवनात काही क्षेत्रामध्ये जरूर प्रगती केली. यू कॅनॉट वॉक विदाऊट मूविंग. हल्ल्याशिवाय आम्ही चालू शकत नाही. कोणीतरी हल्लं नाही आणि जाग्यावरच आहे तर तो चालत आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही. थांबलेल्या अवस्थेला आम्ही चालत आहोत असं म्हणता येणार नाही. काही अंतर आम्हाला मागं टाकावं लागेल तेव्हाच आम्ही म्हणू की आम्ही पुढे चालत आहोत.
पुढे चालत आहोत, म्हणजे आम्ही प्रगती करत आहोत. वॉकिंग विथ गॉड बिंग्स विथ सिम्पल फर्स्ट स्टेप. पहिली महत्त्वाची साधी पायरी म्हणजे फेथ. देवाबरोबर चालणे म्हणजे पहिली पायरी जी आहे ती विश्वास. बायबलमध्ये विश्वासाला प्राधान्य दिलं. प्रभू येशूने विश्वासाच्याद्वारे आरोग्य दिलं. प्रभू येशूने विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला. बायबलमध्ये खूप सारे असे लोक आहे विश्वासाच्याद्वारे मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी संपन्न केल्या. शताधिपती चाकर जेव्हा येशूकडे आपल्या चाकरासाठी मध्यस्थी करतो तेव्हा प्रभू येशूच्या तोंडातून ते उद्गार निघतात की असा विश्वास मी इस्रायल लोकांमध्ये बघितला नाही. आणि मग आम्ही पाहतो की अब्राहमाची जेव्हा कसोटीमध्ये असताना परमेश्वराने अब्राहमाला अभिवचन दिलं होतं की तुझ्याद्वारे मी सर्व जग तयार करीन. परंतु अब्राहम लग्नानंतर बरेच वर्ष संततीसाठी वाट पाहत होता. कारण संतती झाल्यानंतर, स्वतःला संतती झाल्यानंतर नातू होईल आणि सृष्टी तयार होईल. परंतु 100 वर्षापर्यंत त्याला संतती तयार झाली नाही, संतती नाही झाली. तरीही त्याने देवाच्या बाबतीत शंका नाही घेतली. विश्वासू राहिला. 100व्या वर्षी जेव्हा देवाने त्याला लेकरू दिलं तेव्हा नंतर कालांतराने लेकरू वाढलं आणि देवाने त्याला संदेश दिला की हे मुलगा तू माझ्यासाठी समर्पण कर. त्याच्यासाठी कसोटी होती, तरीही प्रिय मित्रांनो त्याच्या विश्वासाची कसोटीमध्ये तो जिंकला. त्याने आपल्या लेकराला समर्पण बलिदान देण्यासाठी तयार झाला. तेव्हा उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि 14व्या वचनात परमेश्वर म्हणतो की आत्ता मला कळलंस तू देवाला भिवून वागणारा आहेस. प्रिय मित्रांनो त्याच्या विश्वासाची कसोटी झाली. त्या विश्वासामध्ये तो पास झाला. आम्ही पेत्राच्या जीवनातून पाहतो जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून चालत येत होते आणि मग शिष्यांनी बघितलं. पेत्र म्हणतो की देवा जर तुम्ही आहे तर मला पाण्यावरून चालत यायला सांगा. आणि मग येशू म्हणतो त्याला ये. लगेच तो आपला पाय टाकतो आणि पाण्यावरून चालायला लागतो. खात्रीपूर्वक विश्वास पेत्राचा होता. सर्व क्षेत्रामध्ये देवावरचा विश्वास आमचा भक्कम असा असावा. लेकरू जेव्हा पाऊल टाकायला सुरुवात करतं आईवडिलांना आनंद वाटते, खुशी वाटते. हा नैसर्गिक नियम आहे प्रिय मित्रांनो. आणि म्हणून प्रभूला पण आनंद होईल जेव्हा आम्ही कसोटीच्या विश्वासातून जाऊ, जेव्हा आमचा धैर्यशील विश्वास असेल, जेव्हा आमच्या विश्वासामध्ये शंका नसेल. आणि म्हणून पहिली पायरी देवाबरोबर चालणे, याची पहिली पायरी म्हणजे विश्वास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रोथ. देवाबरोबर चालणे, जेव्हा ग्रोथ याचा अर्थ वाढ, बदल दिसणे, हे पण एक वाढीचा प्रकार आहे. द फर्स्ट स्टेप इज नॉट द फायनल स्टेप, इट्स ग्रोविंग काइंड ऑफ एक्सपिरियन्स. हे वाढण्याचा अनुभव आहे. जेव्हा आम्ही प्रभूमध्ये वाढतो, त्या अनुभवात वाढतो, तेव्हा आम्ही देवासोबत चालत आहोत असा त्याचा अर्थ. एक पावलानंतर दुसरे पाऊल टाकलेच पाहिजे, तेव्हा आम्ही पुढे चालत आहोत. म्हणजेच त्याला म्हणतात चालणे. आम्ही प्रभूच्या अनेक अनुभवात वाढलो पाहिजे प्रिय मित्रांनो. अब्रामाची जेव्हा कसोटी झाली, त्या कसोटीत तो पास झाला, तेव्हा त्याचं प्रमोशन झालं आणि मग त्याला विश्वासाचा पिता हे बायबलमध्ये मौल्यवान एक टिप्पणी नाव असं मिळालं. तर प्रिय मित्रांनो ख्रिस्ती अनुभवात आम्ही वाढलो पाहिजे. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रभूमध्ये येतो, प्रभू आमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी करतं. बऱ्याच लोकांचे आजार बरे झाले म्हणजे फार मोठी स्तुती करतात, साक्ष देतात. काही प्रॉस्पेरिटिव्ह, काही भरभराटीचे आशीर्वाद त्यांना दिले म्हणजे देवाची स्तुती करतात, साक्ष सांगतात. परंतु काही चढाव उतार जीवनामध्ये आले तेव्हा त्यांच्या विश्वासामध्ये ते कमजोर होतात आणि मग साक्ष सांगणं आणि बाकीच्या गोष्टी कमी कमी होऊन जातात. विश्वासाच्या अनेक साक्ष देण्यामध्ये आम्ही अधिक वाढलं पाहिजे. नमुनामय जीवन, एक मॉडेल येशू प्रभूचं चारित्र्याप्रमाणे जीवन जगण्यामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. जेव्हा आम्ही सुरुवातीला प्रभूमध्ये चालतो, पण चालण्यात परिपक्व झाल्यावरही आम्ही पडतो. कधी पडल्यानंतर उठणं जरुरी आहे प्रिय मित्रांनो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, बरेचदा काय होतं की हाच काय येशूच्या बैठकीत जाणारा, अरे काय शिकवतं, बायबलमध्ये खूप छान शिकवून देतं, हा तर वेगळाच वागत आहे.
अशा प्रकारे प्रिय मित्रांनो, कोणाच्या तोंडातून आपल्या विरोधात प्रभूच्या मागे चालत असताना काही निघतं काय? आणि म्हणून देवाबरोबर चालणे म्हणजे चर्चच्या नेतृत्वामध्ये आमची वाढ झाली पाहिजे, प्रार्थनामय जीवनात वाढ झाली पाहिजे, लीडिंग करण्यामध्ये, संदेश देण्यामध्ये, सुवार्ता सांगण्यामध्ये आमची वाढ झाली पाहिजे, आत्मिक परिपक्वतेमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. कोणीतरी आम्हाला म्हणावं की बायबल वाच, देवाच्या वचनावर मनन चिंतन कर, भक्तीला जा, ह्याची गरज नाही. ते स्वतःहून आलं पाहिजे. आत्मिक परिपक्वता ही आमच्या आवडीने आमच्यामध्ये निर्माण होतं. आणि म्हणून प्रिय मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आमची परिपक्वता कशी आहे, आमची आत्मिक वाढ कशी आहे. देण्यामध्ये आम्ही वाढलो पाहिजे. पूर्वी बरेचदा आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही ऑफरिंग देतो देवाला, तेव्हा कधीकधी ऑफरिंग बॉक्समध्ये किंवा त्याच्यामध्ये आवाज ऐकायला येतो. आता ते जमाना गेला. आम्ही जेवढं, याचा अर्थ जास्त द्यावं अशातली गोष्ट नाही, जेव्हा आम्ही उदार मनाने देतो आणि जास्त पण देतो तेव्हा देवाला परम संतोष होतो. आम्ही त्यामध्ये वाढलं पाहिजे. शिवाय चर्चची कामात संबंधी आम्ही त्यामध्ये पण वाढलं पाहिजे. बरेचदा काही मिशनरी पालक मला सांगतात की मी आत्ताच चर्चमधल्या खुर्च्या पुसून आलो, सतरंजी धुवून आलो, हे करून आलो. त्यांनी करणं हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, परंतु काय पालकांनी किंवा एक स्वार्थिक मिस्टरांनी हे नेहमीच करावं अशातली गोष्ट आहे का? विश्वासणाऱ्यांची पण काळजी आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, या सर्व बाबतीत आम्ही वाढलं पाहिजे. कलीसियास पत्राचा 2 अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये म्हटलेलं आहे, आम्ही देवामध्ये मुळावलेले असावे, रचले गेलेले असावे, विश्वासात दृढ असणारे असावे, निरंतर स्तुती करणारे असावे. हीच आमची प्रभूमध्ये असणारी वाढ आहे. तिसरी गोष्ट, देवाबरोबर चालणे म्हणजे वॉकिंग विथ गॉड मीन्स टू शेअर अँड इंटिमिटी. याचा अर्थ की देवाबरोबर चालणे म्हणजे आपली जवळीकता देवाला सांगणे, आपली जवळीकता, आपले सुखदुःख, आपले चढाव-उतार आपण देवाला सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याबरोबर सांगतो तेव्हा जेव्हा आपण एखाद्याबरोबर चालतो तेव्हा आपल्या जीवनातली कमी घटी त्याला सांगतो, चढाव-उतार सांगतो. हेच येशूबरोबर चालण्याचं एक वैशिष्ट्य आहे. हनोकाने आपले सुखदुःख अनुभव जरूर देवाला सांगितले असेल. मग देवाबरोबर चालणे म्हणजे देवाला आम्ही जाणून घेणे. अर्थात आम्हाला तो देव जाणतोच, प्रश्नच येत नाही. आम्हाला जाणलं म्हणून तर त्याने स्वर्गाचं सुख सोडून ह्या भूमीवरती आला. आम्ही कोणाबरोबर चालतो त्याला ओळखतो, समजून घेतो. आम्ही ज्याच्याबरोबर चालतो त्याला ओळखतो आणि समजून घेतो. आम्ही आमच्या देवाबरोबर चालत आहोत तेव्हा आम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे की आमचा देव दयाळू आहे, आमचा देव प्रेमळ आहे, आमचा देव न्यायी आहे, आमचा देव कृपाळू आहे. ह्या त्याच्या सर्व चरित्राची, स्वभावाची आम्हाला अनुभवामध्ये ओळख झाली पाहिजे, अनुभवाने ओळख झाली पाहिजे. आणि मग जेव्हा आम्ही त्याला ओळखू, त्याच्या ह्या स्वभावाला ओळखू, तेव्हा भविष्यामधील आमच्या न्यायाला आम्ही भिवून वागू, देवाच्या कृपेचा सन्मान आम्ही करू, देवाच्या दयेला आम्ही मान देऊ आणि त्याचं प्रेम आम्ही आमच्यामध्ये आत्मसात करूया आणि इतरांसंगती तशा प्रकारे आम्ही वागू प्रिय मित्रांनो. आणि म्हणून देवाबरोबर चालणे म्हणजे आम्ही आपले सुखदुःख त्याला शेअर करणे, त्याची ओळख करणे. जेव्हा आम्ही त्याच्याबरोबर चालतो तेव्हा आम्ही आमचे सुखदुःख सांगतो. म्हणजे काय? आम्ही आमचे स्वप्न शेअर करावेत, आमच्या इच्छा आकांक्षा आम्ही सांगाव्या, आमच्या आशा काय आहे ते आम्ही त्यांना प्रभूला आमच्या सांगाव्या. आपलं दर्शन आम्ही देवाला सांगावं. आपल्या भविष्यात आपल्याला काय व्हायचं आहे प्रिय मित्रांनो, जे तरुण ऐकत आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय बनावं, आमच्या इच्छा देवाला सांगा, आमच्या ॲम्बिशन्स देवाला सांगा. डॉक्टर, सेवक, सैनिक, काय आपली इच्छा आहे आम्ही देवाला सांगूया. मग याचा अर्थ आम्ही देवाला सांगू तेव्हा देव आम्हाला असं बनवेलच असा विश्वास आहे तर जरूर बनवेल. परंतु प्रिय मित्रांनो, आमच्या विश्वासावर त्या गोष्टी अवलंबून आहे. मग मला तुम्हाला हे सांगू द्या की ह्याच गोष्टी हे बनावं म्हणून आम्ही विश्वास ठेवावा अशातली गोष्ट नाही. आणि मग कदाचित मानव आमचे स्वप्न पूर्ण करणार नाही, परंतु देव आमचे स्वप्न पूर्ण करणारा देव आहे. एका बहिणीला बरेच वर्षापर्यंत संतान होत नव्हती आणि मग प्रभूसंगती तिची ओळख झाली, तिला सुंदर मुलगी दिली देवाने. आणि मग त्याच्यानंतर 2-3 मुली तिला झाल्या आणि तिचं स्वप्न होतं, तिची इच्छा होती की देवाने मला एक मुलगा द्यावा. आणि मग तिथून 11-12 वर्षांनी तिला सुंदर पुत्र संतान देवाने दिली. आणि मग मनाजोगा मुलगा मिळाला अशी साक्ष नेहमी देवाने माझी इच्छा पूर्ण केली अशी साक्ष ती नेहमी देतो.
प्रिय मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगू द्या की आम्ही आमच्या इच्छा आकांक्षा, आमचे स्वप्न, आमचं भविष्य देवाला सांगावं. शिवाय आमचे दुःख पण देवाला सांगावे. काही असे दुःख आहे प्रिय मित्रांनो आमच्या जीवनामध्ये की आम्ही किती जवळचा माणूस असला तरी त्याला शेअर करू शकत नाही, परंतु आम्ही आमच्या देवाला सर्व अश्रू त्याच्याजवळ ठावू शकतो. तो आमचे अश्रू पुसणारा देव आहे, तो आमची विनंती ऐकणारा देव आहे, तो आमच्या कमी घटी भरून करणारा देव आहे. रोगाविषयीचा त्रास आमचा असू द्या किंवा पती पत्नीपासून होणारा त्रास, कुटुंबामध्ये असणारे संघर्ष, शिवाय अधिक काही गोष्टी, निंदा अपमान, समाजात होणारा त्रास किंवा ज्याही गोष्टी आमच्या जीवनात संघर्षमय असतात, सर्व गोष्टी आम्ही त्याला शेअर कराव्या. मला आठवते माझी पत्नी जेव्हा तिची साक्ष सांगते तेव्हा एक गोष्ट नेहमी ती सांगते की तिने तिच्या त्या संघर्षामध्ये जेव्हा ती प्रभूमध्ये पहिल्यांदा आली, सताव तिला झाला, तेव्हा ती देवाला हेच सांगायची की प्रभू, मी जर चांगलं करत आहे तर माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात कार्य करत आहे, मी वाईट करत आहे तर मला शिक्षा कर. आणि प्रियमित्रांनो, कालांतराने खरंच काही तिच्या भावांचे जीवन बदलवले. मला तुम्हाला हे सांगू द्या प्रियांनो की खरंच प्रभू महान आहे आणि तो तुम्हाला आणि मला आमच्या परेशान्या कष्ट ओळखून त्याचं निवारण करतो. आणि म्हणून दुसरे इतिहास 6:29 मध्ये देवाचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो, मी तुमचे दुःख ओळखून त्याचे निवारण मी करेल. या आम्ही त्या देवाच्या चरणी जाऊया. प्रिय मित्रांनो, देवाबरोबर चालणे याचा अर्थ या हनोकाच्या जीवनानुसार एक लाईफस्टाईल, एक जीवन असं म्हणायला हरकत नाही. देवाबरोबर चालण्याचे अनेक अर्थ आम्ही हनोकासाठी पाहिले, तरी आमच्या व्यावहारिक दृष्टीने आमच्या जीवनामध्ये वॉकिंग विथ गॉड्स मीन्स टू गो इन गॉड्स डायरेक्शन. देवाच्या दिशेने आम्ही जावं. देव जसा वागला, बोलला, चालला ते आम्ही आत्मसात करावं. देवाबरोबर चालणे म्हणजे प्रियांनो, आम्ही आमची प्रगती साधून घ्यावी, आम्ही आमची प्रगती करावी. देवाबरोबर चालणे एक सर्व चढाव उतारामध्ये एक उत्कृष्ट मार्ग आहे असं समजून आम्ही चालावं. देवाबरोबर चालणे म्हणजे आम्ही आमचे सुखदुःख त्याला शेअर करावे. या आम्ही आमच्या माना झुकूया, त्या देवाच्या चरणी जाऊया. उत्कृष्ट व्यायाम आम्ही पाहिला प्रिय मित्रांनो. आम्ही शरीराचा व्यायाम आमच्या फिटनेससाठी व्यायाम करतो, शरीराच्या फिटनेससाठी डाएट करतो. त्याचप्रमाणे आत्मिक फिटनेससाठी देवाबरोबर चालणे हे एक आत्मिक व्यायाम आम्ही केला पाहिजे. हनोकाने तसा व्यायाम केला, आम्ही पण तशा प्रकारे व्यायाम करू. देवाबरोबर चालणे म्हणजे आमची प्रगती झाली पाहिजे सर्व बाबतीमध्ये. देवाबरोबर चालणे म्हणजे आमचे सुखदुःख आम्ही देवाला वाटले पाहिजे. आम्ही आमचे डोळे बंद करू, त्या देवाच्या चरणी प्रार्थना करूया. का आम्ही आमचे आचरण देवाला आवडणारे असे बनवत आहोत काय? का आम्ही देवाबरोबर चालत असताना आमचा मार्ग सोडून आम्ही मार्गभ्रष्ट झालेला आहोत काय? आम्ही आमच्या देवाच्याच मार्गाने चालतो काय? मागच्या जीवनाच्या सुखदुःखात देवाबरोबर आम्ही चालतो काय? का आम्ही आमचे सर्व सुखदुःख देवाला सांगतो काय? परमेश्वर, आमची प्रार्थना आहे, जितकेही श्रोतेगण ऐकत आहे बाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्याबरोबर चालणं सोपं नाही प्रभू. तुझा स्वीकार करणं साधी गोष्ट असली. काही अनुभव आम्हाला आले आणि त्या लहान लहान अनुभवाने आम्ही तुझा स्वीकार केला, परंतु आज जीवन तुझ्याबरोबर चालणं हे फार कठीण आहे. परंतु प्रभू तितकंच सोपं आहे जेव्हा आम्ही तुझ्याशी प्रामाणिक आहो, तुझ्यावर विश्वास ठेवून चालत आहो प्रभू, तेव्हा तितकंच सोपं आहे. आणि म्हणून आमची प्रार्थना आहे बाप्पा, हा व्यायाम, ही एक्सरसाइज तुझ्या संगती चालत असताना जीवनाच्या अंतापर्यंत आम्ही करावी असं होऊ दे. होय प्रिय देवा, आमची प्रार्थना आहे, तुझ्याबरोबर चालत असताना आम्ही आमचे सुखदुःख तुला वाटावे आणि आमच्या जीवनात येणारे सर्व मार्ग हे बेस्ट मार्ग आहेत असं समजून तुझ्या संगती चालावं प्रभू. आम्ही जेव्हा तुझ्या संगती चालतो तेव्हा तू चालतो त्याच दिशेने आम्ही चालावं. तू चालतो त्या दिशेच्या वेगळ्या दिशेने आम्ही चालतो तर प्रभू आम्ही तुझ्याबरोबर चालत नाही, आम्ही जगाबरोबर चालतो, इतरत्र मार्गाने चालतो. दया कर बाप्पा. जे वचन आज तू आमच्यापर्यंत आणलं प्रभू, आमच्या
आत्म्याला स्पर्श झाला. जितके श्रोतेगण ऐकत आहे बाप्पा, तुझ्या मार्गावर चालून आत्मिक तंदुरुस्ती त्यांना तू दे. धन्यवाद, मला बोलण्याची संधी दिली. प्रभू येशूच्या नामात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.